सो मस्त रिलॅक्स्ड होऊन आलात ना लंडनहून? हे ग कसलं काय, तिथे सुद्धा यांचं काम चालू होतच. अरे बिझनेस मध्ये काय जोक वाटलं काय तुम्हाला? आता इथल्या मंत्र्याबरोबर मीटिंग नसती तर कदाचित अजून एखादा आठवडा राहिलो असतं. आय नो तुम्हाला असं लगेच परत यायला बोर झालं असेल ना, बट फ्रँकली स्पीकिंग मला तुम्हा दोघांना इथे बघून खूप बरं वाटतंय. नाही ग, मलाही बरं वाटतंय आम्ही लवकर आलो ते. गेलो होतो आम्ही तिकडे, पण सतत घरी काय चाललं असेल इकडेच लक्ष लागलं होतं माझं. नाही पण मॉम बरं झालं तुम्ही नव्हता इथे जे काय झालं ते बघायला. डॅडचं तर बीपी शूटअप झालं. ती मंजू आता अति होत चालली आहे. अरे आता काय केलं तिने? काय नाही केलं तिने. ज्या घरात राहायची लायकी नाही आहे या लोकांची, ते त्या डायनिंग टेबलवर बसून जेवतायत, वर पाहुण्यांना बोलवतायत, त्यांच्या गप्पा मारतायत बसून. काय? हो, हे सगळं सांगायला तिने फोन केला होता तिकडे मला. तुम्ही मला का नाही सांगितलंस? अहो आता तिथे हे सगळं कुठे सांगू तुम्हाला, आणि कशाला टेन्शन वाढवू तुमचं. कळलं ना तुला? हे असं आहे, तेव्हा जर कंट्रोल केलं असतं ना तर इथपर्यंत मजल गेलीच नसती तिची. डॅड प्लीज रिलॅक्स. ऍक्च्युली माझ्या लेवलवर हे सगळं कंट्रोल करायला मी खूप ट्राय केलं, जेणेकरून ती मंजू या घरातून जाईल, पण मला तुम्हा दोघांना सरप्राईज द्यायचं होतं. तुम्ही परत याल तेव्हा मी आणि शौनक परत एकत्र आलो असो. आता हे सगळं थांबायलाच पाहिजे. गजा, इकडे ये रे. काय? ते शौनक साहेब आणि मंजुताई, मंजिरी मॅडमचं जेवण आहे, सुमनताईने दिले पाठवून. ज्यांना या घराचे नियम मान्य नाहीत त्यांना या घरातलं जेवण बंद. कळलं? घेऊन जा परत ते. शौनकला आणि मंजूला यापुढे घरातलं किचन बंद. कळलं? जा. अहो अहो शौनक बरा नाहीये सध्या. चांगलंय, जरा अक्कल लवकर ठिकाणावर येईल. हा, तो आपला मुलगा आहे, पण आपल्या बरोबर जेवायला यायचं असेल तर तो जेवू शकतो, पण एकटा. त्याच्याबरोबर ती मोलकर नसेल त्या घरातलं जेवण त्याला मिळणार नाही. कळलं का तुला? अगं मम्मी काय काय सांगू तुला. उमरची आई म्हणजे नुसता डोक्याला ताप आहे. आता मला सांगा, आंघोळीचे कधी नियम असतात का? पाणी असलं तर करावी ना माणसाने आंघोळ, पण नाही, ह्यांना मुहूर्त काढायचे असतात. त्याच्यात एक तर 1760 मुहूर्त काढतात नुसत्या. खायचा प्यायचा बसायचा वाकायचा सगळ्याचा मुहूर्त लागतो यांना. अगं अंजे, असतो एकेकाचा विश्वास, करायचं आपण सांगतील तसं. अगं मम्मी करत होते ना, मी सगळं करत होते, पण 2 मिनिटांनी मुहूर्त चुकला म्हणून कोणी उपाशी ठेवतो का? दिवसभर खायला दिलं ना त्या म्हातारीनं मला. काय? अगं अगं काय बोलतेस काय तू? पप्पा असं डोकं फिरलं होतं ना माझं, तुम्हाला सांगते. अहो साध्या आल्या गेल्या माणसाशी बोलत ना तर म्हणतात काहीतरी वाईट होणार आहे. घराभोवती 5 प्रदक्षिणा घालायला लावतात मला. इथं काहीच नाही. रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठायला लावतात, तुळशीला पाणी घालायला लावतात, आणि दुपार होईपर्यंत डाव्या पायाचा अंगठा वर करून चाल असं म्हणतात. आता डोक्याला तेल लावायचं असेल ना तर त्या भोवती सुपारी फिरवावी लागते मला आधी. 1 नाही 2 नाही, दिवसभर नुसतं हेच चाललेलं असतं. अगं थोडेच दिवस, एकदा का नातवंड झालं का लई खुश होतील बघ तुझ्यावर त्या. कायचं नातवंड मम्मी, तुला माहिती नाही, त्यांना हे सगळं नाही आवडत. त्या काय म्हणतात माहितीये का, संसार सुख म्हणजे पाप आहे, त्याचा आनंद नाही घ्यायला पाहिजे आपण. तो आनंद कमी व्हावा म्हणून रोज रात्री 2 वाजता उठून आंघोळ करायला लावतात मला. बाबू ओके, काहीतरी वेगळंच आहे. आणि कुमारराव काय बोलत नाहीत का ग? ते बरे बोलतायत, त्यांना थोडी करायला लागते, फक्त मलाच करायला लागतं.
त्यांना रोज काजू तुपातला शिरा भेटतो ना खायला, काजू बदाम टाकलेला. मम्मी तुला माहितीये, मी एकदा म्हणलं की मला पण द्या हो, एवढ्या बोलल्या माहितीये मला. मी सांगते मम्मी, ती बाई ना चक्रम आहे चक्रम. मी परत जाणार ना तिच्या घरात. अगं अंजे, सासूबद्दल असं बोलतात का ग? आता तर 1 महिना होतोय तुझ्या लग्नाला, होईल हळूहळू सवय. निभून घ्यावं लागतं ग. एका घरची एक तरा तर दुसऱ्या घरची दुसरी तरा असते. तू काय पण म्हण मम्मी, त्या येड्या लोकांच्या घरात मी नाही म्हणजे नाही जाणार. येड्या लोकांचे काय? हं? बघतोस ना कसे नाही. चल. कुमार, कुमार, कुमार असं करू नका. तुम्ही अगं झालाय की नाही स्वयंपाक? तू खिचडी पाठवणार होतीस ना गजासोबत? अगं गजा घेऊन येत होता, पण ते अच्छा काढून ठेवलीस का? मी घेऊन जाते. तसंही शौनकना भूक लागली आणि औषधही द्यायची आहेत ना. थांब. यांना कोणासाठी घेऊन जातेस? मी आमच्या दोघांसाठी म्हणजे जेवण झाल्यावर शौनकना औषधही द्यायची आहेत ना. या घरातल्याने तुला निरोप दिलेला दिसत नाही. हे अन्न देशमुखांसाठी आहे, कळलं? देशमुखांच्या ऐपतीला शोभेल अशा धान्यापासून तयार केलेलं अन्न आहे. याच्यावर कोणाचा अधिकार आहे? देशमुखांचा. तू देशमुखांच्या घरातली नोकर आहेस, कळलं? शौनक हा माझा मुलगा आहे, तो हे अन्न खाऊ शकतो एकटा. अगं तुला आम्ही आमच्या बरोबर डायनिंग टेबलवर बसू देत नाही, तू हे अन्न खाणार आहेस? गरिबांवर उपकार म्हणून आमच्या घरातलं शिळपाका अन्न आम्ही त्यांना देतो, पण त्याचीही लायकी नाही तुझी. तुला आजपासून आमच्या घरातला अन्नाचा एकही कण मिळणार नाही. हा शौनक आमच्या बरोबर बसू शकतो, पण तू कधीच नाही. काही होत नाही तुला, असं उगाच वाटतंय तुला उलटी बिलटी होती. बस जरा बस, काय आराम नाही काय नाही. अगं बस बस बस, काय होत नाही. हमको तो लग रहा है हम उल्टी कर करके मर जाएंगे. अभी तो सारा काम भी बाकी है और हमारी ऐसी हालत कैसे होगा? एकतर तुला आरामाची गरज आहे आणि मला नाही वाटत तुला या घरात आराम बिराम काय करायला मिळेल. त्यात माझ्या या ड्युटीच्या अशा वेळा. अगं इमर्जन्सी आली तर काय करणार कोण? सब अपने ही तो है यहाँ. अगं माझी भोळाबाई, मला आहे ना म्हणूनच जास्त तुझी काळजी वाटते कधी कधी. आणि कधी कधी असं वाटतं की तू माझ्या प्रेमात पडली नसतीस, आपण पळून जाऊन लग्न केलं नसतंस तर बरं झालं असतं. नाही, तुला कुणीतरी चांगला मिळाला असता, एकदम राणी सारखी राहिली असतीस सुखात. चल कैसी बातें कर रहे हो? हम बहुत खुश है यहाँ. घर वालों की पसंद से शादी करते तो वो लड़का तुम्हारे इतना प्यार करता हमसे. हम यहाँ आए नहीं होते तो इन सब लोगों से कैसे मिलते? गाँव की गवार ही रहते हैं. अगं नाही, मला तसं नाही म्हणायचं. अगं पण ही काही जिंदगी आहे का? हा, अगं गरिबीतच चाललंय सगळं आपलं आयुष्य. सांग बरं तू. अगं स्वतःचं घरदार नाही काय नाही. अगं 2 वेळेच्या जेवणासाठी त्या मालकांवर अवलंबून राहावं लागतं आपल्याला. हे बघ कसं आहे गुड्डे, ऐक, तुझ्या वडिलांची आहे ना तिकडं खूप शेती आहे, तू त्यांच्याकडे जाऊन राहा ना थोडे दिवस. हा नाही, मी तर म्हणतो एक पोरगा आपलं वर्षभर होईल ना तेवढं तरी राहा तिथं जाऊन. आणि त्यात तुझी आई पण आहे तिथं तुझी काळजी घ्यायला, नाही का? एक काम करतो, मी तुला लगेचच सोडून येतो. हा, या आठवड्यातच तुला सोडतो तिकडे नेऊन. हाँ चलेगा, कल ही छोड़ के आओ हम. फिर हमारा जो कुछ होगा वो होने दो. विठल तुम्हें क्या लगा हम ऐसी हालत में वहां जाएंगे और बापू हमें गले लगा लेंगे, बच्चे के लिए खिलौना खरीदेंगे? हमारे गांव से जो भाग जाते हैं उनके साथ क्या होता है पता है ना तुम्हें? इसलिए तो डर कर भाग कर आए थे ना, और अब तुम हमको छोड़ने की बातें कर रहे हो. अगं नाही नाही नाही, सोडायचं काय बोलतोय? अगं पण एक लक्षात घे ना,
अगं आपण त्या बाळाला जन्म देणार ते कशासाठी? हा, त्या शौनक साहेबांचा ड्रायव्हर होण्यासाठी का त्या सुमन सारखा स्वयंपाक बनवण्यासाठी? काय देणार काय आपण त्या बाळाला? पढ़ाई, शिक्षण, जो हम पूरा नहीं कर पाए। अगर पूरा कर लेते तो किसी ऑफिस में एक छोटी बड़ी नौकरी कर लेते और हम दोनों की पगार से एक छोटा सा घर लेते खुद का। मंजू दीदी कहती है ना, वो सही है। सिर्फ पढ़ाई से इन सवालों के जवाब मिल पाएंगे और हमारे हालात सुधर पाएंगे। ग माझी आई, डोळे उघड, नीट बघ. अगं तुझी ती मंजिरी मॅडम म्हणून देशमुखांच्या घरात गेली राहायला. काय परिस्थिती बदलली तिची? हा, अगं तुला माहिती तरी आहे का तिचे तिथं काय हाल होत आहेत ते? हे काय तू जेवण आणायला गेली होतीस ना? जेवण तयार नाहीये का? नाही तसं नाही, पण मला असं वाटतंय की आज तुम्ही सगळ्यांसोबत जेवावं. मॉम डॅड पण नुकतेच आलेत ना लंडनवरून, आणि तुम्हाला बरं नाही हे कळल्यावर त्यांनाही तुमची काळजी वाटत असणारच. आता ते स्वतःहून तर इथं नाही येणार, पण आपण त्यांना मान देऊयात ना. तुम्ही जा आणि सगळ्यांबरोबर जेवा. डॅडनं माझ्याशी बोलायचं असेल असं वाटतं का तुला? पूर्वीसारखं इम्पॉसिबल आहे ते ट्रिपला जाऊ देत ना तर कुठे. त्यांच्या बोलण्यात कधी फरक नाही पडत. असं काय करताय? मला खात्री आहे त्यांनाही तुमची नक्कीच आठवण आली असणार. तुम्ही जा, तुम्ही त्यांच्यासोबत बसून जेवा. ठीक आहे, जर त्यांच्यात बदल झाला असेल तर मलाही पुढाकार घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चल आपण दोघे जाऊया जेवायला. मला भूक लागली. नाही, मी नाहीये, तुम्ही जा. हे काय आता? शौनक, मी आले की नक्की काही ना काही वाद होणार. त्यापेक्षा तुम्ही जा. आज तुम्ही सगळ्यांनी मिळून मस्त गप्पा मारत जेवावं असं मला वाटतंय. हे बघ, तू आल्यामुळे त्यांना शांतपणे बोलता येत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुझा नाही. तुम्ही उगाच वाद घालू नका. आता मी रागवेन तुम्हाला. पटकन जा आणि जेवून या. औषधं पण घ्यायचे. मंजू, तुम्ही आपण होऊन गेलात ना तर त्यांना बरं वाटेल आणि त्यांचा रागही कमी होईल. तुमच्यावरचा राग कमी झाला की आपोआप माझ्यावरचा रागही कमी होईल ना. तुम्ही जा. आणि तशी मला भूक नाहीये. तुम्ही जा. मंजू, काहीतरी नक्की झालंय जे तू माझ्यापासून लपवतेस. अहो खरंच असं काही नाही. तुम्हाला बरं वाटत नाहीये ना म्हणून उगाच असं वाटतंय तुम्हाला. जा तुम्ही. चला 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 चला, लवकर भूक मंजू, लागली अगं. तुम्हाला. जा 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 मंजू, जा ना. खरं सांगू का, मला खूप वाईट वाटलं. तुम्हाला तुमची ट्रिप कट शॉर्ट करावी लागली ना. पण डॅड, अहो बिझनेसचं काही काम असतं तर मला सांगायचं ना, मी केलं असतं. खरंच? हो. तुझा उत्साह नेहमीच दांडगा असतो. थँक्यू. त्याला मेहनतीची जोड नसते कधीच. नाही, पण मला बरंच वाटलं आम्ही लवकर परत आलो ते. दोघांनी इतक्यांदा लंडन बघितलंय ना एकत्र, म्हणून यावेळेला ना खरं तर आम्ही स्कॉटलंड ठरवलं होतं. पण अरे एवढी थंडी होती स्कॉटलंड मध्ये, त्यात यांना त्यांच्या मित्रांची कंपनी असते रे. पण मी मात्र एकटीच.
अरे शौनक, ये ना, ये आत ये बस आमच्या बरोबर जेव, ये बस, बरं वाटेल तुला. लिंबू सरबत घेशील का? नाही नको. अरे बघत काय उभा राहिलात? सुमन, पटकन मऊ भात कर चल. आणि लिंबाचं लोणचं आहे ना, ते पण आण, वाढ त्याला. चला, निदान शौनक पोटभर जेवतील तरी. हे आजारी असताना त्यांना माझ्यामुळे जर उपाशी राहावं लागलं असतं, स्वतःला कधीच माफ करू शकले नसते मी. पण माझ्या समोरचा हा प्रश्न कसा सोडवतो? डॅड मला काय बोलले हे शौनकला सांगूही शकत नाहीये. काय करू, काही सुचत नाहीये. शौनक, कालवून देऊ का मी भात? नाही, करतो मी. लहानपणी तुला मी कालवून दिलेला भात खूप आवडायचा. छान जेवायचास तू. आणि अरे, लिंबाचं लोणचं खा. मला माहितीये तुला आवडत नाही, पण आज थोडंसं खा, जरा तोंडाला चव येईल तुझ्या. मॉम, नाहीतर मी एक काम करू का? मीच भरवते तुला. नाही नको मॉम, मी खाईन माझं. एवढाही आजारी नाहीये मी. शौनक, कसं आहे ना, मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईला ती लहानच वाटतात. शौनक, तूप घेशील थोडं? नको. हे भुकेचं असं असतं, सगळं विसरून माणसाला बरोबर जमिनीवर आणून ठेवतं. काय बोलताय? आत्ता हे सगळं नको बरं, प्लीज जेवू दे त्याला. मी कुठं काय म्हणतोय? मी तर जेव म्हणतोय त्याला. जेव जेव ना. इतके दिवस पुळका होता ना त्या मुलीचा. तिला सोडून आला बरोबर जेवायला. मॉम, काय बोलतात हे? डॅड, तुम्हाला जे बोलायचं ना ते स्पष्ट बोला. हे बघा, ऐक, तुझ्या तब्येतीकडे बघून तुला इथं खायला जायला परवानगी दिली, कळलं? अहो शौनक, तू जेव बाळा, जेव. एक मिनिट. पण देशमुखांचं अन्न चोरून लपून छपून त्या मुलीला मिळता कामा नये, कळलं? म्हणजे काय तर मीच तुला सांगायचं. तुझ्या त्या मंजूला या देशमुखांच्या घरात खायला मनाई केलेली मी. पुढे सांगितलं नाही तुला? तू जेवण आणायला गेली होतीस ना? जेवण तयार नाहीये का? नाही, तसं नाही, पण मला असं वाटतंय की आज तुम्ही सगळ्यांसोबत जेवावं. मॉम डॅड पण नुकतेच आलेत ना लंडनवरून, आणि तुम्हाला बरं नाही हे कळल्यावर त्यांनाही तुमची काळजी वाटत असणारच. तुम्ही जा आणि सगळ्यांबरोबर जेवा. मंजिरीने काहीच खाल्लं नाहीये आणि तिने इथे मला जेवायला पाठवलंय. तोच तो तुमचा प्लॅन होता ना. तू इथे जेवशील आणि लपून छपून अन्न तिथपर्यंत पोहोचेल, ती जेवेल. आधी सांगतो मी, जर देशमुखांच्या घरात बनलेलं अन्न तिने खाल्लं, त्याच्यावर चोरीचा आळ घेईन मी, कळलं? तुम्ही काहीही करू शकता हे चांगलंच लक्षात आलंय माझ्या. शी, तुमच्यासारखे वडील आहेत माझं, याची लाज वाटते मला, लाज. शौनक, तोंड सांभाळून बोल. प्लीज तुम्ही आत्ता भांडू नका. शौनक, तू बस बरं, जेवून घे बरं. प्लीज, तुम्हाला माझी काळजी करण्याचं नाटक करायची गरज नाहीये. माझी खरी काळजी माझी बायको करते.
ती तिथे उपाशी आहे. स्वतःचा अपमान घेऊन तिने इथे मला जेवायला पाठवलं. का? कारण की मी आजारी आहे. जे अन्न इथल्या स्वार्थी आणि ढोंगी माणसांसाठी बनलंय ना, त्याने मीच काय जगातला कोणताही माणूस बरा होऊ शकत नाही. मला या अन्नाचा अपमान नाही करायचा, पण तुम्ही माझ्यासमोर कोणता पर्यायच ठेवला नाही. शौनक, शौनक, मग काय केलं ते? काय मिळालं तुम्हाला हे करून? हे काय इतक्यात झालं हे जेवण तुमचं? हो, अगं इतकी भूक लागली होती ना की भराभर जेवलो आणि आलो. आता तुला भूक लागली असेल ना? नाही. चल मग मी औषध घेऊन झोपतो. बसा तुम्ही, मी औषध आणते. चला लवकर बरं होऊयात आणि कामाला लागूयात. सारखं काय हो काम का? आधी पूर्णपणे बरे व्हा, तब्येत महत्वाची, मग बघूया कामाचं. ठीक आहे. मंजिरी, जेवताना मला आठवलं की बरेच दिवस झाले तुझ्या हातचं झणझणीत पिठलं आणि भाकरी नाही खाल्ली मी. करशील माझ्यासाठी? इथे आपल्या खोलीत. इथे? अहो पण आपल्या खोलीत स्वयंपाकाचं काही सामान नाहीये. आणूयात आपण. सांग मला काय काय आणूयात. तसंही माझ्या मनात विचार आला होता की आता आपण आपला संसार उभा करतोय, मग त्यांच्या किचन मध्ये काय जेवायचं? आणि घरामध्ये स्वयंपाकघर नसेल तर ते घर घर वाटत. हो ना? खरं सांगू, मलाही असं वाटत होतं. आणि आपल्याला काही फारसं सामानही लागणार नाही. एक 2-3 ताटवाट्या, एखादा कुकर, 1-2 कढया आणि 2-3 पातेली, बस. आणि वाण सामान आपण लागेल तसं भरूया. ते दोघांसाठी किती असं सामान लागणार आहे? झालं तर मग आता आपल्या संसारामध्ये किचनचा समावेश झालेला आहे. म्हणजे सगळेच प्रश्न सुटते. मंजिरी, बस. खरं तर मला तुला सॉरी म्हणायचं. सॉरी? बघ, मी असा तडकाफडकी निर्णय घेतला. माझा इगो दुखावला होता. मला देशमुखांना धडा शिकवायचा होता, म्हणून तुला न विचारता या घरात राहूयात असं ठरवून टाकलं. पण मला आता जाणवते की माझ्यामुळे तुला काय काय सहन करावं लागतं. बघ मंजिरी, काही दिवसात आपल्याकडे पैसे जमतील, मग आपण वेगळे राहायला जावं. मला देशमुखांचं काही नकोय. रोज तुझा अपमान होतोय, रोज तुला किती त्रास होतोय. हेच जीवन आपण एकत्र जगायला आलोय का? नाही ना? कसं आहे बघ ना गुड्डी, इथं आपल्यासारखी माणसं पण कधी पोटच्या पोराच्या घासाचा हिशोब ठेवत नाहीत. आणि श्रीमंत माणसं कसली श्रीमंत, मनाची लई गरिबी आहे यांच्याकडं. देशमुखांचं ना काळीजच दगडाचे. इथं पोराचा जीव बरा नाहीये, आजारी आहेत ते, आणि ह्यांना आपल्या पैशाचे पावर दाखवायचे. सुमन दीदी, शौनक साहब ऐसी हालत में भूखे रहेंगे तो कैसा चलेगा? आता मंजुताई दिसभर राबणार, मग पाणी पिऊन झोपणार.
मला ते हे ऐकून कस तरीच वाटायला लागले. कायले काम करून राहिलो इथे. चालले जावं वाटतं गावाला. अशा लोकात काम करण्यापेक्षा त्यांच्या पापाचा पैसा बी नको आणि काहीच नको. पण मग वाटते मंजूताई एकटी पडल ना, तिचं काय. दीदी अब आप ही कुछ तरकीब लगाइए. वो लोग ऐसे भूखे रहेंगे, हमको तो नींद ही नहीं आएगी ये सोच के. आपण एक काम करूया. गुड्डी तू आतमध्ये जा, डबा काढ आणि घरामध्ये जे पण काही खायला ना ते सगळं त्या डब्यात भर. मी काहीतरी काम काढून बंगल्यावरती जाते आणि मंजूला डबा देऊन येते. ही बेस्ट आयडिया काढली पाहिजे सुमनताई. पर एक प्रॉब्लम है. काय? वो पंकज काय रे मले तुले आज एकदम निवांत बसले तुम्ही. वो कुछ नहीं, हम तो ऐसे ही बातें कर रहे थे. अहो पंकज भाऊ, एक लय भारी कोड सापडले, पण ते जरा अवघड आहे. पण मला काय वाटते ते तुम्हालाच येईल. तुम्ही लय हुशार आहे ना. बोल ना आता. काय असतंय जे नसतंय तरी पण ते आपल्याला असल्यासारखं वाटत असतंय. म्हणजे ते असूनही नसल्यासारखं असतंय पण ते असतंय. असतंय काय असतंय काय असतंय पण ते नसतंय. पण ते नसतंय पण ते असूनही नसल्यासारखं असतंय. पण ते हा येईल. काय असतंय आणि काय नसतंय. हो शौनक, सावकाश. काय झालं, तुम्ही सारखं पाणी का पिताय? जेवण झालं नाही का व्यवस्थित? अगं नाही, तसं काय नाहीये. ते लिंबाचं लोणचं खाल्लं ना, त्यामुळे जरा तिखट लागलंय. ताप आहे ना त्याच्यामुळे. त्यामुळे जरा मे बी जास्त तहान लागत असेल. पण इतका वेळ झाला तरी अजून तिखट लागतं तुम्हाला? माहित नाही ग, खूप तहान लागते. मे बी ते डिहायड्रेशनमुळे होत असेल. आणि तसंही तापात जास्तीत जास्त पाणी प्यावं असं आयुर्वेद सांगतं. सावकाश. सुमन, अशी गुपचूप कुठे निघालीस? काय त्या डब्यात? काहीच नाहीये. सुमन, काय आहे त्यात? भाताची खिचडी आणि लिंबाचं लोणचं. मन, इतकी वर्ष इथे नोकरी करतेस आणि हे असं बंगल्यावर ना अन्न घेऊन जातेस? नाही नाही, हे मी माझ्यासाठी नाही, मग ते शौनक साहेब आणि मंजूसाठी घेऊन चालले होते. तुला चांगलंच माहितीये सुमन, हर्षवर्धननी शौनकला आणि मंजूला या घरातलं जेवायचं नाही असं सांगितलंय. नाही नाही मॅडम, हे बंगल्यावरचं नाहीये. ते तर फ्रीज मध्ये तसंच पडू नये. आणि हे मी खोलीवरनं स्वतः बनवून आणलंय. धान्य पण आमच्याकडचंच वापरलं. शौनक साहेबांना असं बरं नसताना उपाशी ठेवणं म्हणजे. बरोबर, ठीक आहे, खूप बोललीस. आणि का नाही बोलणार आता तू? तुमच्या घरची एक आमच्या घरात आलीये ना, त्यामुळे तुम्ही आता स्वतःला आमच्या बरोबरीचे समजायला लागणार, बरोबर की नाही? नाही नाही मालती मॅडम, असं नाहीये. ठीक आहे, ते गरम आहे, तोवरच नेऊन दे शौनकला. आणि एक गोष्ट, मी आता तुला इथे भेटले हे कुणालाही समजता कामा नाही, कळलं? जा लवकर. आत्ता कोण आलं असेल? मी बघते.
सुमे तू हे घे, हे गरम गरम भाताची खिचडी करून आणली, दोघेही खाऊन घ्या. फिकी केलीये. नाही, मला त्या घरातलं काही नकोय. अहो नाही शौनक साहेब, आमच्या खोलीवरनं करून आणलीये. डाळ तांदूळ काही फार महागातला नाहीये, घालायला काही तूप वगैरे पण नव्हतं. पण दोघे जण असे उपाशी झोपणार त्याच्यापेक्षा थोडं खाऊन घेतलं तर पोटाला जरा आधार भेटेल. म्हणजे तुम्ही जेवला नाही? तुम्ही मला का नाही सांगितलं हे? तू उपाशी आहेस असं समजल्यावर कसं बरं जेवतील ते? एवढं का नाही सांगितलं तुम्ही मला? अच्छा, म्हणून तुम्ही सारखं पाणी पित होता आणि तुम्हाला झोपही लागत नव्हती, हो ना? या सगळ्याचा तुम्हालाच त्रास झाला की नाही? मग तुला उपाशी राहावं लागलं, हा त्रास नव्हता? मंजरी, तू का नाही सांगितलंस की डॅडने तुला अशी आड घातली? बरं कोणाला नाहीये आणि उपाशी कोणावर राहावं लागत होतं? अहो पण तुम्ही हे बरोबर नाही केलं. तुझंही बरोबर नाहीये मंजरी. भुकेमुळे तुम्हाला दोघांनाही काही सुचेन असं झालं. कोणाचं प्रेम कोणावर जास्त याच्यावरून भांडताय. चला आता गरम गरम खाऊन घ्या, मी निघते. सुमे, तू नसतीस तर कसं झालं असतं का? पण मी तर असणारच आहे. चला मी येते साहेब. शौनक, तुम्ही पण ना. लिंबाचं लोणचं. अहो, अहो तुम्ही जरा जास्तच कठोर वागताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्या ह्या वागण्याने आपला मुलगा आजारी असताना सुद्धा उपाशी राहतोय याचंही काही वाटत नाहीये तुम्हाला? वाटतंय ना, त्याच्या प्रेमाची गंमत वाटते मला. हे बघा, तुम्हाला त्या मुलीला शिक्षा करायची होती, हो की नाही? पण आता या परिस्थितीत कोण भोगतंय? अहो आपला मुलगा भोगतोय. हे कोणामुळे? त्याच्या निर्णयामुळे ना. मग त्या मुलीबरोबर राहायचं असेल ना, ते सगळं सहन करावं लागेल. तू काही काळजी करू नको ग. लवकरात लवकर या नाटकावर पडदा पडतो का नाही बघ. अगं भूक माणसाला वाकवते. मोठे मोठे गुन्हेगार, अट्टल गुन्हेगार नतमस्तक होतात. अहो काय बोलताय तुम्ही? इथे शौनकच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच आयुष्य वाया जाण्यापासून वाचवतोय मी. त्यासाठी काही कठोर पावलं तर उचलावीच लागतील. त्याशिवाय प्रेमाचं भूत डोक्यावर उतरणार नाही त्याच्या. आणि त्यासाठी एवढे कष्ट उचलावे लागतात हे कळल्यानंतर तो बरोबर वाटण्यावर येईल. तो शौनकही काही कमी हट्टी नाहीये, पण यात त्याचंच नुकसान आहे असं नाही वाटत आहे का? मी काय करू असं म्हणणं तुझं? त्या फालतू मुलीचं पाय धरू, माफी मागू तुझी? ती आपल्या घरात काम करणारी मुलगी सून म्हणून हवी आहे का तुला? तिच्या शेजारी जेवायला बसायचं आपण दोघं? अहो तसं नाही हो, पण शौनक. हो तोच या मुलीमध्ये अडकत चाललाय म्हणून मी सबुरून घेतोय. किती नाही म्हटलं तर आपला हात दगडाखाली आहे. नाही ते एव्हा त्या मुलीला मी, तुझा मुलगा जेवढा हट्टी आहे ना, त्या हट्टीपणामध्ये मी बाप आहे त्याचा, लक्षात ठेव. जास्त हट्टी आणि पॉवरफुल सुद्धा आहे. बघू कसं वटणीवर येत नाही तो. करून काय करेल तो? हा
तो आहे आणि मी आहे मुलगा. थांबा पाणी आणते. अजून काही राहिलं आणायचं? नाही झालं सगळं. मंजरी, हे सगळं आणण्यामध्ये तुझे सगळे पैसे संपले असतील ना? हो ठीक आहे, त्यात काय एवढं. तरी फक्त आठवड्याभराचंच वाणसामान भरलंय आपण. तर नुसतं बसून चालणार नाही, काहीतरी काम शोधायला लागणार. मी काय म्हणते, मी सुद्धा एखादी छोटी नोकरी बघू का? पार्ट टाइम बघते हवं तर. नाही हा, अजिबात नाही. आधी 12वीची एक्झाम द्यायची, नंतर बघू काय. आणि तोपर्यंत मिळेल मला काही ना काहीतरी. डोंट वरी. शौनक, आता कुठे आपला संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला असं वाटतंय ना? हे म्हणजे अगदी सिनेमातल्या सारखं वाटतंय बघा. मग आपली स्टोरी काय सिनेमापेक्षा कमी आहे? हॅलो. हा सगळा काय प्रकार आहे? डैड ने हमारा राशन पानी सब कुछ बंद कर दिया है, तो हम सब ये खरीद लाए हैं. म्हणून हे सगळं हिम्मत आहे तुमच्या दोघांमध्ये. पण ह्याच्यावर सिनेमा होऊ शकतो. म्हणजे बघ ना, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, इमोशनल ड्रामा आहे, हिरो हिरोईन आहेत आणि विलन्स तर खूप आहेत. नाही पण आय एम प्राऊड ऑफ यू. प्रत्येक गोष्टीला कसं टॅकल करता रे तुम्ही दोघं जण? फक्त एक सोडता. आता आम्ही हे सगळं विकत आणलंय, त्यामुळे आमच्याकडचे सगळे पैसे संपले. ना, मला खरंच नोकरीची खूप गरज आहे, पण कशाने कुठे मिळणार? नाही, हा प्रॉब्लेम तर आहेच. पण तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, मिळेल नोकरी. अशी अचानक मला कोणाचा फोन येणार आहे का की आमच्याकडे तुमच्यासाठी नोकरी आहे? हॅलो. हा सर. अच्छा, तुम्ही आलात का? ठीक आहे मी आलोच. मंजिरी, देवचाके सर आलेत, मी त्यांना भेटून येतो. बरं ठीक आहे. बरं नाही ना, तू बस, मी हे सगळं सामान लावायला सुरुवात कर. मी पण मदत करते तुला. बरं काढतात नाही. मॉम, डॅड, यू वोंट बिलीव्ह आता काय झालंय. आता काय झालं देवयानी? आपला प्लॅनच फ्लॉप झालाय. शौनक आणि मंजू त्यांच्या रूम मध्ये सगळा किचन सेटअप करताय. ग्रॉसरी सिलेंडर, दे गॉट एव्हरीथिंग. काय? हो खरंच मॉम. या मुलीबरोबर राहून जास्ती शेफार राहिलो. मला वाटलं तो भुकेची आग ह्याचं डोकं ठिकाणावर आहे. पण सुधारण्याची वाट बघण्यात काही अर्थ नाही. अहो प्लीज प्लीज, असा डोक्यात राग घालून काही होणार नाहीये. शेवटी आपला मुलगा आहे तो, निदान आपल्या डोळ्यासमोर आहे आता तो. म्हणून त्याचं हे वागणं खपवून घ्यायचं नाही, ते शक्य नाही. त्याने जर बऱ्या बोलानं ऐकलं नाही ना, तर काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे. हर्षवर्धन प्लीज प्लीज थांबा. असा डोक्यात राग घालून काही होणार नाहीये. ह्याच्यातनं फक्त वाद होणार आहेत. हे बघा, असे वाद घालून भांडणं करून काहीही होणार नाहीये. ह्यातनं आपल्याला उत्तर नाही मिळणार आहे काही. तुझ्याकडे उत्तर आहे? आहे तर सांग ना. नाहीये ना? मग अहो काहीतरी असेल ना. पण हे असं रोज रोज त्याच्याशी भांडून त्याच्याशी चर्चा करून मिळणार नाहीये, एवढं मात्र नक्की कळतंय मला. तुम्हाला एक कळत नाहीये का हर्षवर्धन? ती मुलगी आपली बोलणी ऐकून घर सोडून जाणारी नाहीये. आणि ती जर तशी गेली ना, तर आपल्या शौनकलाही बरोबर घेऊन जाईल. कायमचं तोडेल ती त्याला आपल्यापासनं. मॉम, तुम्ही नक्की कोणाच्या साईडने आहात? अगं बाई, आपली साईड एकच आहे ग देवयानी.
पण आजपर्यंत जे काही आपल्या घरात चाललंय ना त्याच्यातनं काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण काही दिवस शांत राहूया. म्हणजे ते दोघं त्यांना हवं ते करत राहतील. हो, आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी उपाय सापडेल. बघ तू, ती अशी रोज रोजची भांडणं, घरातले वाद आता बंद करूया आपण. तू म्हणतेस म्हणून मी ऐकून घेतोय मालती, पण मला सहन होत नाही. आत्ताच सांगतो तुला, देवीदासची मुलगी जास्तीच डोईजड झाली. तिला वाटतं हे सगळं करून ती शौनकला आपल्यापासून तोडू शकेल. देशमुखांचं नाव, त्याची प्रतिष्ठा सगळी धुळेला मिळू शकेल, पण मी तिला हे करू देणार नाही. पेढ्यानपेढ्यात जपलेले संचित एका मुलाच्या मनमानीमुळं उधळलेलं मला सहन होणार नाही. मी अहो काय काय डॅड प्लीज बसा. तुम्ही श्वास घ्यायला त्रास होतोय का? देव्याने पाणी आण बरं. अहो तुम्ही शांत व्हा बरं. हे असं डोक्यात राग घालून काही होणार नाहीये. मी तुम्हाला आधीच म्हणत होते. नीट बसा बरोबर, शांत व्हा. देव्यानी, माझ्या मुलानं मला हरवलंय. माझ्या मुलानं मला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.